तलवारीच्या आकाराची विहीर तुम्ही बघितली आहे का? नसेल बघितली तर चला दाखवतो. जय शिवराय भावानो. तर आम्ही आज निघालोय दातेकडे संवर्धनाला. तुम्हाला जर धुकं आणि पाऊस बघायचा असेल तर मंडळी, आज आम्ही निघालोय सह्याद्रीतील एका हक्काच्या ठिकाणी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील पाटण पासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या किल्ले जाते गडावरती. या गडाला सुंदरगड या नावाने सुद्धा ओळखले जाते. तारळे मार्गे पाटणकडे जात असताना सडवागापूरवरती लागणाऱ्या या गडद दुक्यातला हा प्रवास आणि त्यासोबत गरमागरम चहा मनाला एक सुखद अनुभव देऊन जातो. पाटण मध्ये आल्यानंतर बस स्टँड पासून थोडं पुढे गेल्यानंतर हा झेंडा चौक आपल्याला लागतो. इथून उजव्या बाजूला वळाल्यानंतर आपल्याला दातेगडावरती जाण्याचा मार्ग सुरू होतो. पाटण पासून 6 ते 7 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर गडाच्या पायथ्याशी असलेल्या टोळेवाडी या गावामध्ये आम्ही पोहोचलो. इथे असणाऱ्या या मावशींनी बाळांनो बऱ्याच दिवसानंतर आला असा प्रेमानं जाब विचारला. गड संवर्धनासाठी आल्यानंतर या मावशींनी लागणाऱ्या कोणत्याच गोष्टीसाठी कधीच नाही म्हटलं नाही. मनानं श्रीमंत असणारी अशी माणसं फार कमी बघायला मिळतात. आपण गडाच्या पायथ्यापर्यंत गाड्या घेऊन जाऊ शकतो. गडाच्या पायथ्यालाच गाड्या लावायच्या आणि थोडंसंच अंतर चढून गेल्यानंतर आपण गडावरती पोहोचतो. सुरुवातीला गडाच्या महादरवाजाचे पूजन करून गडदेवतांच्या आजूबाजूची सफाई करून घेतो आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पा आणि हनुमंतरायाचे पूजन करून घेतले. दातेगड यांच्या मार्फत या गडाचे संवर्धन कार्य अखंड सुरू आहे आणि आज वृक्षारोपणाची 51वी मोहीम होती. सुरुवातीला गडभ्रमंतीला सुरुवात केली. दातेगडाला लाभलेलं वैभव म्हणजे ती तलवार विहीर. काळ्या कबिंद खडकामध्ये कोरलेली ही तलवारीच्या आकाराची विहीर सुमारे 150 फूट खोल अंतराची आहे. गडभ्रमंती झाल्यानंतर गडाच्या पायथ्याशी वृक्षारोपण करून घेतले आणि शेवटी सह्याद्रीने दिलेल्या या तवंगणांसोबत काही क्षण घालवून आजच्या मोहिमेला पूर्णविराम दिला.